नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. हा आपला व्हिडिओ नंबर 2 आहे. याआधी आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये केमिकल रिॲक्शन्स, त्याचबरोबर रिॲक्टन्स कशाला म्हणतात, प्रोडक्ट्स कशाला म्हणतात हे सगळं पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन आणि टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. ओके, अ केमिकल इक्वेशन. आता एखादं केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड आहे म्हणजे काय, तर जेव्हा आपण बघतो की आपण भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायला जाणार तर तेव्हा त्यांच्याकडे तराजू असतो, वेइंग मशीन असते की त्याच्यावरती त्यांनी ठेवलेलं वेट. सपोज की आपण 1 किलो टोमॅटो घेतो आहे, सो 1 किलोचं वेट आणि टोमॅटो 1 किलो आहेत असं जेव्हा होईल तेव्हा ते वेइंग मशीन बॅलन्स होतं. मग त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पण केमिकल इक्वेशन्स बॅलन्स करायचे आहेत. मग केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं म्हणजे काय करायचं, तर आपण याआधी पाहिलेलं आहे की केमिकल इक्वेशनमध्ये या ठिकाणी रिॲक्टन्ट्स असतात, मध्ये ॲरो असतो पॉइंटिंग टुवर्ड्स रिॲक्शन आणि या ठिकाणी प्रोडक्ट असतं. ओके, तर अशा प्रकारे हे जे दोन साईड्स आहेत, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड, तर रिॲक्टंट्समध्ये जे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स आहेत तर ते, आणि प्रोडक्ट्समध्ये जे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स आहेत ते जेव्हा इक्वल येतात तेव्हा आपण असं म्हणतो की ही रिॲक्शन बॅलन्स्ड आहे. बट जेव्हा अशी कंडिशन असते की जेव्हा नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स रिॲक्टंट्समध्ये जे आहेत आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स प्रोडक्टमध्ये जे आहेत ते इक्वल नसतात, तेव्हा आपण असं म्हणतो की ही केमिकल इक्वेशन अनइक्वल्ड आहे. ओके, अनबॅलन्स्ड आहे, अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. सो याची नेमकी डेफिनेशन काय आहे ती आपण बघूया. आपल्याला या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे जो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. नववी जी रिॲक्शन आपण याआधी पाहिली होती आधीच्या व्हिडिओमध्ये त्याच्यानुसार. सो फर्स्ट आपण बॅलन्स्ड इक्वेशन काय असतं किंवा कशाला म्हणतात ते बघूया. इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स इन द रिॲक्टंट्स इन धिस इक्वेशन इज सेम ॲज द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दोज एलिमेंट्स इन द प्रोडक्ट्स. सच इक्वेशन इज कॉल्ड ॲज बॅलन्स्ड इक्वेशन. म्हणजेच या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला जे रिॲक्टंट आहे त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत तेवढेच मॉलिक्युल्स जर राईट हँड साईडला असलेल्या प्रोडक्ट्समध्ये असतील तर ती केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड आहे. आणि जर लेफ्ट हँड साईडला जे रिॲक्टंट्स आहेत त्यामध्ये जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ते नंबर्स आणि राईट हँड साईडला जे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये असलेल्या मॉलिक्युल्सचे नंबर्स हे जर दोघं इक्वल नसतील तर ते अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे. ओके, सो हेच आपल्याला पाहायचं आहे की कशाप्रकारे अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन बॅलन्स केली जाते. मग आता इथे जर आपण 9th इक्वेशन बघितलं, 9th इक्वेशन या ठिकाणी आहे दॅट इज AgNO3 म्हणजेच सिल्वर नायट्रेट प्लस NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा त्यापासून आपल्याला मिळतं AgCl म्हणजेच सिल्वर क्लोराईड आणि NaNO3 म्हणजेच सोडियम नायट्रेट. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला लिहायचं आहे की याच्यामध्ये सिल्वरचे मॉलिक्युल्स किती आहेत लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला ॲटम्स किती आहेत लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला, किंवा नायट्रोजनचे किती आहेत, ऑक्सिजनचे किती आहेत, सोडियमचे किती आहेत आणि क्लोरीनचे किती आहेत. ओके, सो आता त्या चार्टमध्ये आपण भरणार आहोत. तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे लेफ्ट हँड साईडला जर आपण बघितलं तर सिल्वरचे मॉलिक्यूल किती आहेत, ॲटम किती आहेत, फक्त 1 आहेत. आणि राईट हँड साईडला जर आपण बघितलं तर या ठिकाणी पण फक्त 1च सिल्वर आहे. सो पहिल्या कॉलममध्ये आपण 1 लिहिणार आहोत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला तर नायट्रोजन किती आहे, इथे 1 आहे. ओके, या ठिकाणी नायट्रोजन नाही आहे, या ठिकाणी सोडियम आहे. त्याच्यामुळे इथे नायट्रोजन 1 आहे लेफ्ट हँड साईडला आणि या ठिकाणी पण नायट्रोजनचं मॉलिक्यूल फक्त 1च आहे. त्याच्यामुळे सेकंड बॉक्समध्ये पण सेकंड रोमध्ये पण 1च येणार आहे. त्याच्यानंतर बघायचं आहे ऑक्सिजन. सो या ठिकाणी ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजनचे 3 मॉलिक्युल्स आहेत. ओके, या रिॲक्शनमध्ये किती आहेत, या रिॲक्टंटमध्ये किती आहेत, 3 रिॲक्टंट आहेत, 3 मॉलिक्यूल आहेत ऑक्सिजनचे. त्याच्यानंतर या ठिकाणी पण किती आहेत, 3 आहेत. सो या ठिकाणी ऑक्सिजनच्या कॉलममध्ये 3 येणार आहे. तुम्ही ते बरोबर लिहा. त्याच्यानंतर फक्त तुम्हाला इथे मॉलिक्युल्स किती आहेत ते मोजायचे आहेत, लेफ्ट हँड साईडचे, राईट हँड साईडचे, आणि ते लिहायचे आहेत. या ठिकाणी सोडियम किती आहे, इथे 1 आहे आणि इथे पण सोडियम 1 आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सोडियमच्या समोर 1 लिहायचं आहे, लेफ्ट हँड साईडला पण राईट हँड साईडला पण. क्लोरीन किती आहे, या ठिकाणी 1 आहे,
इथे पण क्लोरीन 1 आहे, त्याच्यामुळे तुम्हाला क्लोरीनच्या समोर पण 1 लिहायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हा टेबल कंप्लीट करणार आहात. त्याच्यानंतर ऑलवेज रिमेंबर आहे, जे आपण या ठिकाणी एक्सपेरिमेंट केला होता आणि त्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन मिळालं होतं. तर हा जो एक्सपेरिमेंट आहे याच्यावरती आधारित ऑलवेज रिमेंबर आहे. Always remember, in an reaction the total mass of each of the element in the reactant is same as the total mass of each of the respective elements in the products. This is in accordance with the law of conservation of mass that you studied in the previous standard. याआधी आपण बघितलेलं आहे की रिॲक्टंटमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचं मास आणि प्रोडक्टमध्ये जे रिॲक्टंट आहेत त्यांचं मास हे नेहमी इक्वल येतं आणि हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे. हे आपण ऑलरेडी आधी पाहिलेलं आहे. त्याचा शोध कोणी लावला वगैरे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मग आता केमिकल इक्वेशन बॅलन्स करताना नेमके कोणते स्टेप्स असतात तर ते आपण बघायचं आहे. एकतर आपल्याला दोन्ही पण साईडचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ ॲटम्स सेम यायला पाहिजेत. मग ते सेम कसे आणायचे तर त्यासाठी काय करायचं हे आपण बघणार आहोत. अ केमिकल इक्वेशन इज बॅलन्स्ड स्टेप बाय स्टेप ते बॅलन्स केलं जातं आणि ट्रायल अँड एरर मेथडचा वापर करून आपण हे इक्वेशन बॅलन्स करत असतो. तर आता इथे आपल्याला एक एक्झाम्पल म्हणून इक्वेशन दिलेलं आहे जे आपल्याला बॅलन्स करायचं आहे. तर इक्वेशन काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड जेव्हा रिॲक्ट होणार तेव्हा त्याच्यापासून आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी सोडियम सल्फेट प्लस वॉटर. मग त्याचं जर आपल्याला वर्ड इक्वेशन दिलं असेल तर आधी आपल्याला त्याचं केमिकल इक्वेशनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. ही आहे आपली फर्स्ट स्टेप. सो या ठिकाणी त्याचं केमिकल इक्वेशन केलेलं आहे. केमिकल इक्वेशन आहे NaOH reacts with H2SO4 and gives out Na2SO4 plus H2O. ओके, सो आता या ठिकाणी हे जे रिॲक्शन आहे जे आपण केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला हे बघायचं आहे की हे बॅलन्स्ड आहे का. बॅलन्स्ड आहे का बघण्यासाठी लेफ्ट हँड साईडला जेवढे मॉलिक्यूल आहेत तेवढेच राईट हँड साईडला आहेत का ते बघायचे आहेत. तर या ठिकाणी Na1 आहे, इथे पण इथे Na2 आहे, या ठिकाणी O एकच आहे आणि हा O म्हणजे या ठिकाणी एकूण 5 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स आहेत आणि या ठिकाणी पण 5 आहेत म्हणजे ऑक्सिजन व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर H या ठिकाणी 1 आणि इथे 2 म्हणजे एकूण मिळून हायड्रोजन किती आहेत 3 आहेत आणि या ठिकाणी हायड्रोजन किती आहेत 2च आहेत. त्याच्यानंतर सल्फर किती आहे या ठिकाणी इथे 1 आहे आणि इथे पण सल्फर 1 आहे. ओके, तर अशा प्रकारे हे सगळं या चार्टमध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर इथे हायड्रोजन जे आहे तर त्याची संख्या राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला जुळत नाही आहे आणि सोडियमची पण संख्या जुळत नाही आहे. त्याच्यामुळे हे इक्वेशन बॅलन्स्ड नाही आहे, अनबॅलन्स्ड आहे. मग आता आपल्याला ह्याला बॅलन्स करायचं आहे. मग बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला आता हे जे इक्वेशन आहे तर ते आपण बॅलन्स करूया. इक्वेशन बॅलन्स करताना आपल्याला काय बघायचं आहे की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम यायला पाहिजेत. मग आता या ठिकाणी Na किती आहे 1 आहे, या ठिकाणी Na किती आहे 2 आहे म्हणजे इथे आपल्याला Na वाढवावं लागेल. मग या ठिकाणी Na वाढवण्यासाठी आपण काय करूया इथे 2 लिहूया. आता जर आपण इथे 2 लिहितोय तर याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी इथे जे काही ब्रॅकेटमध्ये आहेत म्हणजे जर आपण इथे 2 लिहितोय तर या ठिकाणी एक ब्रॅकेट तयार होतो. आपल्याला ब्रॅकेट द्यायचा नसतो सायन्समध्ये, बट ब्रॅकेट असा आपण सपोज करूया आपल्याला समजण्यासाठी. तर जेव्हा आपण इथे 2 लिहिणार तेव्हा याचा अर्थ इथे सोडियमचे पण 2 मॉलिक्युल्स आहेत, ऑक्सिजनचे पण 2 मॉलिक्युल्स आहेत आणि हायड्रोजनचे पण 2 मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे जर आपण अशा प्रकारे 2 लिहिला तर सोडियमसोबतच ऑक्सिजन आणि हायड्रोजन दोघांचे पण 2 मॉलिक्युल्स तयार होणार आहेत. ओके, मग आता इथे आपलं जे सोडियम आहे तर ते बॅलन्स झालं आहे. इथे 2 आहे आणि इथे पण 2 आहे, पण इथे ऑक्सिजन पण 2 झालेले आहेत जर आपण ब्रॅकेटच्या बाहेर 2 लिहितोय तर. पण इथे किती आहेत 2 आहेत आणि याच्यामध्ये किती आहेत या ठिकाणी ऑक्सिजन 4 आहेत म्हणजे इथे एकूण किती आहेत 6 ऑक्सिजन आहेत. आणि इथे जर आपण बघितलं तर इथे 4 ऑक्सिजन आहेत आणि इथे किती ऑक्सिजन आहे 1च ऑक्सिजन आहे म्हणजे या ठिकाणी किती 5 ऑक्सिजन आहेत. ओके, म्हणजे इथे आपल्याला 1 ऑक्सिजन अजून वाढवावा लागणार आहे. सो या ठिकाणी आपण काय करूया इथे 2 देऊया. आता इथे जर आपण 2 दिलं तर इथे किती होईल 2 आणि इथे 4 म्हणजे इथे एकूण किती होणार आहे. आता या ठिकाणी इथे जर आपण इथे 2 लिहिलं तर या ठिकाणी किती होणार आहे म्हणजे इथे ऑक्सिजन किती होणार आहे 2 आणि प्लस या ठिकाणचं ऑक्सिजन किती आहे 4 म्हणजे या ठिकाणी पण 6 झाले. म्हणजे अशा प्रकारे ऑक्सिजन जो आहे तर तो बॅलन्स झाला. आता इथे हायड्रोजन पण किती झालेले आहेत 2 झालेले आहेत. इथे हायड्रोजन 2 आहेत म्हणजे हायड्रोजन या ठिकाणी एकूण किती आहेत 4 आहेत आणि या ठिकाणी हायड्रोजन किती आहेत हे 2 आणि हे 2. आता असं जेव्हा असेल तेव्हा या 2नी
हे 2 आणि हे 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं, म्हणजे या ठिकाणी पण किती होणार आहेत 4, म्हणजे इथे हायड्रोजन पण 4 बॅलन्स आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण बघूया सल्फरकडे. तर सल्फर इथे 1 आहे, इथे सल्फर 1 आहे, ते ऑलरेडी बॅलन्स आहे. आणि ऑक्सिजन तर ऑलरेडी आपण बॅलन्स केलेलं आहे. म्हणजे हे इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे 2 आणि इथे 2 लिहावं लागेल, तेव्हा हे इक्वेशन काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे खूप सिम्पल वेने आपण इक्वेशन बॅलन्स करतो. तेच इथं दिलेलं आहे. आता आपण ते फक्त रीड करूया. आय होप की तुम्हाला इक्वेशन बॅलन्स कसं करायचं हे समजलं असेल. तर फर्स्ट स्टेप आहे की आधी आपल्याला बघायचं आहे ते बॅलन्स्ड आहे की नाही. बॅलन्स्ड असेल तर काही प्रश्नच नाही, आणि बॅलन्स्ड नसेल तर बॅलन्स आपल्याला करावं लागणार आहे. मग ते बॅलन्स्ड आहे की नाही हे कसं चेक करणार, तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आधी नंबर्स किती आहेत ते समजून घ्यावं लागेल. आता जर आपल्याला बॅलन्स करावं लागणार असेल तर कशा प्रकारे आपण बॅलन्स करायचं ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेच या ठिकाणी लिहिले, तुम्ही ते नंतर रीड करू शकता. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा इक्वेशन बॅलन्स होईल तेव्हा जे बॅलन्स झालेलं इक्वेशन आहे ते परत लिहायचं आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे की आपण ते बरोबर बॅलन्स केलं आहे का. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आहे आयडेंटिफाय द रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स ऑफ इक्वेशन 6. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आहे. आता आपण इक्वेशन 6 कोणतं आहे तर ते बघूया. तर या ठिकाणी आहे इक्वेशन 6. आता हे जे 6th इक्वेशन आहे यामध्ये जर आपण बघितलं तर इथे व्हेजिटेबल ऑइल आणि हायड्रोजन गॅस हे काय आहेत, रिॲक्टंट्स आहेत आणि वनस्पतिकी प्रोडक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राईट डाऊन द स्टेप्स इन द बॅलन्सिंग द इक्वेशन. तुम्हाला ते स्टेप्स लिहायचे आहेत ज्याप्रमाणे इथे सांगितलेले आहेत, तर त्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला लिहायच्या आहेत. एकूण या ठिकाणी 4 स्टेप्स आहेत, तर त्या 4 स्टेप्स लिहायच्या आहेत आणि मग ते इक्वेशन कसं बॅलन्स झालं ते दाखवायचं आहे. आता आपण इथे डायरेक्ट इक्वेशन बॅलन्स करूया. सो इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी या ठिकाणी नायट्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आहेत, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आहेत, पण इथे मात्र आपल्याला नायट्रोजन फक्त 1 दिसते आणि हायड्रोजन 3 दिसत आहेत. मग अशा वेळेस आपण काय करणार, या ठिकाणी जर आपण 2 दिलं तर या ठिकाणी नायट्रोजन 2 होतं आहे, पण या ठिकाणी हायड्रोजन किती होणार, 2 × 3 किती होणार आहे, 6 होणार आहे. ओके, म्हणजे आता या ठिकाणी 2च आहेत, मग आपल्याला इथे 3 लिहावं लागेल, तर ते एकूण बॅलन्स होईल. म्हणजे इथे जेव्हा आपण असं घेणार की 2 नायट्रोजन प्लस या ठिकाणी किती आहेत 6 हायड्रोजन इज इक्वल टू 2 नायट्रोजन आणि इथे पण 6 हायड्रोजन. म्हणजे सिम्पल आपल्याला काय करायचं आहे, इथे लिहायचे आहे 3 आणि इथे लिहायचं आहे 2. त्याच्यानंतर राईट डाऊन अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोविंग रिॲक्शन. तर या ठिकाणी आपल्याला या सगळ्या रिॲक्शनचे आधी केमिकल फॉर्म्युला लिहावे लागतील, कारण हे वर्ड इक्वेशन आहे. सो या ठिकाणी कॅल्शियम CaCl2 प्लस सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 आणि त्याच्यानंतर आपल्याला मिळणार आहे कॅल्शियम सल्फेट प्लस हायड्रोजन क्लोराईड म्हणजेच HCl. ओके, HCl. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा बॅलन्स्ड आहे का इक्वेशन, आधी आपण बघूया. Cl2 आहे, या ठिकाणी Cl1 आहे. आता याच्यावरती तुम्हाला ते इक्वेशन व्यवस्थित समजेल. सो या ठिकाणी इक्वेशन असं आहे की कॅल्शियम क्लोराईड सो CaCl2 प्लस या ठिकाणी आहे सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 आणि हे जेव्हा रिॲक्ट होणार तेव्हा त्यापासून कॅल्शियम सल्फेट म्हणजे CaSO4 आणि त्याचबरोबर हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे हायड्रोजन क्लोराईड म्हणजेच HCl तयार होणार आहे. सो या ठिकाणी पहिल्यांदा आहे कॅल्शियमचे इकडचे जे आहेत तर ते लेफ्ट हँड साईडचे मॉलिक्युल्स आहेत आणि इकडे लिहिलेले राईट हँड साईडचे मॉलिक्युल्स आहेत. सो या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला म्हणजेच रिॲक्टंटमध्ये किती मॉलिक्यूल आहे तर 1 आहे आणि या ठिकाणी पण कॅल्शियमचा 1च मॉलिक्यूल आहे. ओके, आणि त्याच्यानंतर परत जर बघितलं आपण क्लोरीनचे किती आहे ते 2 आहेत आणि या ठिकाणी किती आहे फक्त 1च आहे. त्याच्यानंतर आहे हायड्रोजनचे इथे 2 आहेत आणि इथे फक्त 1च आहे. त्याच्यानंतर आहे सल्फरचं इथे 1च आहे आणि इथे पण 1च आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजनचे इथे 4 मॉलिक्युल्स आहेत आणि इथे पण ऑक्सिजनचे 4 मॉलिक्युल्स आहेत. सो अशा प्रकारे इथे जर आपण बघितलं तर सल्फर, ऑक्सिजन आणि त्याच्यानंतर कॅल्शियम ऑलरेडी बॅलन्स्ड आहेत, फक्त क्लोरीन आणि हायड्रोजन बॅलन्स करायचे आहेत. मग इथे क्लोरीनचे किती आहेत 2 आहेत, हायड्रोजनचे पण 2 आहेत आणि इथे 1 आणि 1 आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 1 मॉलिक्यूल प्रत्येकाचं वाढवायचं आहे. मग त्यासाठी सिम्पल आपण इथे 2 लिहिणार. जेव्हा आपण इथे 2 लिहिणार तर हायड्रोजनचे पण किती होतील या ठिकाणी मॉलिक्यूल 2 होतील आणि क्लोरीनचे पण किती होतील 2 होतील आणि आपलं इक्वेशन बॅलन्स होईल. सो हे आहे बॅलन्स्ड इक्वेशन. जर आपण इथे 2 लिहिलं तर ते इक्वेशन बॅलन्स होणार. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3रा प्रश्न.
तिसऱ्या प्रश्नामध्ये आहे राईट डाऊन द फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टन्ट्स अँड प्रोडक्ट्स. सो आधी आपल्याला रिॲक्टन्ट्स कोणते आहेत ते कळायला पाहिजे. तर रिॲक्टन्ट्स आहेत या ठिकाणी SO2 + 2H2S आणि प्रोडक्ट आहे 3S + 2H2O. तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर सोडियम ऑक्साईड जे आहे तर ते गॅसियस फॉर्ममध्ये असणार आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला G घ्यावा लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी हायड्रोजन सल्फाईड जे आहे तर ते पण गॅसियस फॉर्ममध्ये असणार आहे, त्याच्यामुळे इथे पण आपल्याला G लिहावं लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी 3S म्हणजे 3 सल्फर आहेत, सल्फरचे 3 मॉलिक्यूल आहेत आणि हे सोडियम सॉलिडमध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर 2H2O H2O म्हणजे वॉटर लिक्विड स्टेटमध्ये असतं, त्याच्यामुळे इथे येणार आहे लिक्विड स्टेटमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 2Ag आहे सिल्वर. आता या ठिकाणी आहे Ag म्हणजे सिल्वर सॉलिड स्टेटमध्ये असल्यामुळे इथे येणार आहे सॉलिड. हे रिॲक्टंट्स आहेत आणि हे प्रोडक्ट आहेत. HCl ॲसिड असल्यामुळे येणार आहे लिक्विड स्टेटमध्ये. त्याच्यानंतर 2HgCl. आता 2HgCl या ठिकाणी आहे प्रेसिपिटेट. ओके, त्याच्यामुळे आपण इथे ॲरो दाखवणार आहोत पॉइंटिंग टुवर्ड्स डाऊन. त्याच्यानंतर H2 जे आहे तर ते या ठिकाणी हायड्रोजन गॅस आहे, जो गॅस असणार आहे, त्याच्यामुळे आपण ॲरो अपवर्ड पॉइंटिंग दाखवणार आहोत आणि या ठिकाणी ॲरो डाऊनवर्ड पॉइंटिंग असणार आहे. त्याच्यानंतर we saw that in a chemical reaction reactants get converted into the new substances called products. रिॲक्टन्ट्स नवीन सबस्टन्समध्ये कन्वर्ट होतात, ज्याला आपण प्रोडक्ट म्हणतो. हे आपण ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ड्युरिंग धिस सम केमिकल बॉन्ड्स इन द रिॲक्टन्ट्स ब्रेक अँड सम न्यू केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म्ड सो ॲज टू ट्रान्सफॉर्म द रिॲक्टन्ट्स इन टू द प्रोडक्ट. इन दिस चॅप्टर वी विल बी स्टडिंग द टाइप्स ऑफ रिॲक्शन्स इन डिटेल. जेव्हा रिॲक्टन्ट्स प्रोडक्ट्समध्ये ट्रान्सफर होतात तेव्हा काही बॉन्ड ब्रेक होतात रिॲक्टन्ट्समधले आणि त्यापासून नवीन बॉन्ड्स तयार होतात प्रोडक्टमध्ये. सो हे जेव्हा नवीन बॉन्ड्स तयार होतात किंवा जेव्हा रिॲक्टन्ट्स प्रोडक्टमध्ये ट्रान्सफर होतं तर त्याचे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे 4 टाईप्स आहेत. तर ते टाईप्स कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. मग हे टाईप्स कशावरून ठरवले जातात? तर द केमिकल रिॲक्शन्स आर क्लासिफाय इंटू 4 फॉलोविंग टाईप्स इन अकॉर्डन्स विथ नेचर अँड द नंबर ऑफ रिॲक्टन्ट्स अँड प्रोडक्ट्स. नंबर ऑफ रिॲक्टन्ट्स आणि नंबर ऑफ प्रोडक्ट्स याच्यावरून आणि त्याचबरोबर नेचर ऑफ दॅट केमिकल रिॲक्शन ऑर नेचर ऑफ दॅट एलिमेंट याच्यावरून केमिकल रिॲक्शनचे 4 टाईप्स पडतात. फर्स्ट टाईप आहे कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या आधी या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो आपण पाहूया. ट्राय धिस. ॲपॅरेटस आहे टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड, बीकर एक्सेट्रा. केमिकल्स आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड, ॲमोनिया सोल्युशन आणि सिलेक्ट लाईम एक्सेट्रा. ओके, तर या ठिकाणी करायचं असं आहे की टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ टेस्ट ट्यूब. एका टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला थोडंसं हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl घ्यायचं आहे. हीट द टेस्ट ट्यूब. त्या टेस्ट ट्यूबला आपल्याला हीट करायचं आहे, थोडं गरम करायचं आहे. डीप अ ग्लास रॉड इन द ॲमोनिया सोल्युशन अँड होल्ड ऑन द टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब. आणि हा जो एक ग्लास रॉड जो आपण घेतलेला आहे तर तो आपल्याला ॲमोनिया सोल्युशनमध्ये डीप करायचा आहे, थोडासा बुडवायचा आहे त्याला. अँड होल्ड ऑन द टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब. आणि टेस्ट ट्यूब आपल्याला वरती धरायचा आहे. यू विल ऑब्झर्व अ व्हाईट स्मोक इमॅनेटिंग फ्रॉम द टीप ऑफ द ग्लास रॉड. आणि तुम्हाला कळेल की ग्लास रॉडमधून व्हाईट कलरचा स्मोक बाहेर येतो आहे. व्हॉट मस्ट हॅव हॅपन. असं का झालं असेल ते आपण पाहूया. ड्यू टू हिटिंग HCl वेपर्स स्टार्ट कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब. जेव्हा आपण HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडला हीट केलं तेव्हा त्यामधून वेपर बाहेर आलं. अँड NH3 गॅस म्हणजे ॲमोनिया गॅस कम आउट फ्रॉम द सोल्युशन ऑफ ग्लास रॉड. आणि ग्लास रॉड आपण त्या सोल्युशनमध्ये डीप केलं होतं तर त्यामधून NH3 गॅस बाहेर आला. द ॲमोनिया गॅस अँड हायड्रोजन क्लोराईड गॅस म्हणजे HCl गॅस reacted to form the salt ammonia chloride in gaseous state first, but immediately due to the condensation process at room temperature it got transformed into solid state. As a result white smoke was formed and this is a chemical reaction. and त्याचं इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहितो, दॅट इज NH3 जो गॅस आहे ॲमोनिया प्लस HCl गॅस म्हणजेच हायड्रोजन क्लोराईड म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याचा गॅस. जेव्हा ते रिॲक्ट होणार तेव्हा त्यापासून ॲमोनियम क्लोराईड तयार होणार म्हणजेच NH4Cl. ओके, आणि ते सॉलिड फॉर्म होणार आहे कारण रूम टेम्परेचरवरती त्याचं कंडेन्सेशन होणार आहे त्याच्यामुळे. सेकंड ॲक्टिव्हिटी अशी आहे की होल्ड अ मॅग्नेशियम स्ट्रीप इन अ पेअर ऑफ टॉंग्स अँड इग्नाईट. टॉंग्स तुम्हाला माहिती असेल पक्कड. ओके, पक्कड साधारणतः आपण असं बोलतो ते. तर पेअर ऑफ टॉंग्समध्ये तुम्हाला मॅग्नेशियमची स्ट्रीप घ्यायची आहे आणि तुम्हाला त्याला हीट करायचं आहे.
ऑन बर्निंग इन एअर अ व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म. आणि जेव्हा तुम्ही मॅग्नेशियमच्या स्ट्रीपला बर्न करणार एअरमध्ये बर्न करणार तेव्हा मॅग्नेशियम ऑक्साईडची पावडर तयार होईल. द रिॲक्शन कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ इक्वेशन. ती रिॲक्शन 2Mg+O2, कारण आपण मॅग्नेशियमच्या स्ट्रीपला एअरमध्ये बर्न केलं आहे. एअरमध्ये असतं ऑक्सिजन, सो एअरमध्ये बर्न केल्यामुळे त्याचं ऑक्सिजनसोबत रिॲक्शन झाली आणि त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. In this reaction, magnesium oxide is formed as the single product by combination of magnesium आणि ऑक्सिजन. मग या रिॲक्शनमध्ये मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यांचं कॉम्बिनेशन थ्रू मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. सो 2Mg+O2 इज इक्वल टू 2MgO. त्याच्यानंतर थर्ड ॲक्टिव्हिटी आहे टेक वॉटर इन अ बिकर अप टू द हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. आपल्याला बिकरमध्ये पाणी घ्यायचं आहे हाफपर्यंत. ओके. ॲड अ फ्यू पीस ऑफ स्लेक्ट लाईम. स्लेक्ट लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, ज्याला आपण CaO म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2 इज फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर विथ जनरेशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट. मग जेव्हा आपण बिकरमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये जेव्हा आपण स्लेक्ट लाईम म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड म्हणजेच CaOचे काही पीस टाकू तर त्या ठिकाणी कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे. का तर कॅल्शियम ऑक्साईड म्हणजेच स्लेक्ट लाईम आणि पाणी हे दोघं जेव्हा रिॲक्ट होतील तेव्हा त्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात हीट पण रिलीज होणार आहे. ओके. सो अशा प्रकारे या 3 रिॲक्शन्स आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे ज्यातून आपल्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय हे समजेल. तर अशा प्रकारे ही आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन खूप सिंपल आहे. याच्यामध्ये 2 रिॲक्टन्ट्स असतात जे कंबाईन होतात आणि त्यापासून फक्त एकच प्रॉडक्ट तयार होतं. ओके. हीच फक्त कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे जे तुम्हाला शब्दांमध्ये मांडायचं आहे आणि एखाद दुसरे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. दॅट इज 2Mg+O2 इज इक्वल टू 2MgO. हे पण इझी आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता यानंतर आपण पाहतोय डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्यासाठी आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज पाहायच्या आहेत. ॲपॅरेटस आहे इव्हॅपोरेटिंग डिश, त्याचबरोबर बन्सन बर्नर. आता या सगळ्या रिॲक्शन्स किंवा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण प्रत्यक्षात नाही करू शकत, बट तुम्ही जर सर्च केलं यूट्यूबवर तर तुम्हाला यापैकी काही रिॲक्शन्स पाहायला मिळतील कदाचित. तर केमिकल्स घ्यायचे आहेत शुगर, त्याचबरोबर कॅल्शियम कार्बोनेट, सल्फ्युरिक ॲसिड एक्सेट्रा. प्रोसिजर अशी आहे की टेक सम शुगर इन अँड इव्हॅपोरेटिंग डिश. आपल्याला इव्हॅपोरेटिंग डिश घ्यायची आहे, त्याच्यामध्ये काही शुगर टाकायचं आहे, थोडंसं साखर टाकायची आहे. अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ अ बन्सन बर्नर. तर या ठिकाणी बर्नरवरती आपल्याला ते हीट करायचं आहे. ओके. असं बर्नर आहे. आफ्टर सम टाईम यू विल सी द फॉर्मेशन ऑफ अ बर्न्ड आउट ब्लॅक सबस्टन्स. आणि काही वेळानंतर तुम्हाला असं दिसून येईल की हे सगळं शुगर जे आहे तर ती खूप वेळाने जर बघितलं तर इथे काळा कलरचं एक सबस्टन्स तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहिलं असेल कधीतरी कुकिंग करताना की साखर जर खूप वेळ जर आपण साखर गॅसवर ठेवली, गॅस चालू करून जर गॅसवर ठेवली तर काही वेळाने तिथे एक ब्लॅक कलरचा सबस्टन्स तयार होतो. ओके. मग एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड इन दिस ॲक्टिव्हिटी. मग नक्की ॲक्टिव्हिटीमध्ये झालं आहे काय तर इन द अबो ॲक्टिव्हिटी अ सिंगल रिॲक्टंट शुगर इज डिवायडेड इंटू 2 सबस्टन्स. मग या ठिकाणी आपण फक्त शुगर घेतलं होतं जे आपण बर्न करायला ठेवलं होतं, म्हणजे या ठिकाणी रिॲक्टंट काय आहे शुगर आहे. पण शुगर जेव्हा बर्न झालं तेव्हा त्यापासून आपल्याला 12 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन आणि त्याचबरोबर 11 मॉलिक्युल्स ऑफ H2O मिळालेला आहे. कारण शुगर जेव्हा बर्न झालं तेव्हा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन एका ब्लॅक कलरच्या सबस्टन्समध्ये झालं आणि ते ब्लॅक कलरचं सबस्टन्स असं लिक्विड, थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये आणि स्टिकी असतं. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, थोडंसं प्रमाणामध्ये वॉटरचे पण मॉलिक्युल असणार आहेत आणि ते ब्लॅक आहे याचाच अर्थ त्याच्यामध्ये कार्बन आहे. ओके. म्हणजे शुगरचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तर C12H22O11 जे आहे शुगर. तर शुगर जेव्हा आपण हीट करणार, खूप वेळ हीट करणार, तेव्हा त्यापासून 12 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन तयार होणार आहेत. म्हणजेच ते ब्लॅक कलरचं झालं तर त्याच्यामध्ये काय आहे कार्बन आहे. सो 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन तयार झालेला त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि 11 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर दॅट इज H2O आपल्याला मिळणार आहे. In which there is only one reactant giving rise to 2 or more products is called decomposition reaction. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय तर फक्त एक रिॲक्टंट असतो आणि एका रिॲक्टंटपासून जेव्हा आपल्याला 2 किंवा अधिक प्रोडक्ट मिळतात तेव्हा त्याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतो. ओके. तुम्हाला कळलं असेल डिकम्पोजिशन रिॲक्शन. पण अजून एक एक्सपेरिमेंट आहे जो आपण पाहूया. एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला ॲपॅरेटस घ्यायचे आहेत, 2 टेस्ट ट्यूब्स, बेंड ट्यूब आणि त्याचबरोबर रबर कॉर्क आणि बर्नर एक्सेट्रा. ओके. एवढं सगळं आपल्याला घ्यायचं आहे. केमिकल्स घ्यायचे आहेत कॅल्शियम कार्बोनेट, फ्रेशली प्रिपेर्ड लाईम वॉटर.
प्रोसिजर आहे, टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब. एका टेस्ट ट्यूबमध्ये, हे टेस्ट ट्यूब आहे, याच्यामध्ये आपण थोडंसं कॅल्शियम कार्बोनेट घेतलेलं आहे. फिट अ बेंट ट्यूब टू धिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ अ रबर क्रोक. तर या ठिकाणी आपण रबर क्रोक लावलेला आहे आणि त्या ठिकाणी एक बेंट टेस्ट ट्यूब ही जी आहे, तर ही बेंट ट्यूब आपण या ठिकाणी अटॅच केलेली आहे. इन्सर्ट द अदर एंड ऑफ द बेंट ट्यूब टू द फ्रेशली प्रिपेर्ड लाईम वॉटर टेकन इन द अदर टेस्ट ट्यूब. आपण अजून एक टेस्ट ट्यूब घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपण लाईम वॉटर टाकलेला आहे आणि ही जी बेंट ट्यूब आहे याचं दुसरं टोक आपल्याला या टेस्ट ट्यूबमध्ये इन्सर्ट करायचं आहे, टाकायचं आहे. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर हीट द पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन द फर्स्ट ट्यूब स्ट्रॉंगली. तर या ठिकाणी आपल्याला ज्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट टाकलेलं आहे तर त्याला आपण हीट करायचं आहे. या ठिकाणी हीट केलेलं आहे, अशा प्रकारे हीट करायचं आहे. ओके. जेव्हा आपण ते हीट करू तेव्हा या ठिकाणी हे जे लाईम सोल्युशन आहे तर ते मिल्की कलरचं होईल, म्हणजे दुधाळ कलरचं होईल. तर असं का होतं? झाली प्रोसिजर. आता नेमकं या ठिकाणी आपल्याला काय ऑब्झर्वेशन आहे, तर वी सॉ इन द अबोव ॲक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज डिकम्पोजिशन रिॲक्शन अँड द कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर्म्ड टर्न्स द लाईम वॉटर मिल्की. तर जेव्हा आपण कॅल्शियम कार्बोनेटला हीट करणार तेव्हा या ठिकाणी, म्हणजे जेव्हा आपण या कॅल्शियम कार्बोनेटच्या पावडरला हीट करणार तेव्हा यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होणार, CO2 रिलीज होणार आणि या ट्यूबमधून हा जो CO2 आहे तर या ट्यूबमधून तो जाणार आहे नेक्स्ट ट्यूबमध्ये, कारण इथे एक ब्रिज आपण तयार केलेला आहे त्याला जाण्यासाठी जो आहे बेंट ट्यूबचा. तर तो रिलीज होणार आहे यातून आणि हा जाणार आहे सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये ज्याच्यामध्ये आहे लाईम वॉटर. सो जेव्हा हा कार्बन डायऑक्साईड सेकंड ट्यूबमध्ये जाणार तर ते लाईम वॉटर जे आहे तर ते दुधाळ कलरचं होणार आहे, ज्याप्रमाणे इक्वेशन 16 या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो इक्वेशन 16 कुठे आहे आपण शोधूया. ओके, या ठिकाणीच आहे, सॉरी. तर इक्वेशन 16 आहे इथे. इक्वेशन 16मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट जे सॉलिडमध्ये आहे त्याला जेव्हा आपण हीट देणार, कारण पावडर होती सॉलिडमध्ये आहे, त्याला जेव्हा आपण हीट देणार या रिॲक्शनला तेव्हा त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि प्लस कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे, जो कार्बन डायऑक्साईड गॅस असल्यामुळे तो रिलीज होणार आहे. ओके. त्याच्यानंतर द सेकंड प्रोडक्ट ऑफ द रिॲक्शन द कॅल्शियम ऑक्साईड पावडर रिमेन्स बिहाइंड इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब. मग या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड पावडर जी आहे तर ती टेस्ट ट्यूबमध्येच राहणार आहे. यातून फक्त काय रिलीज होणार आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस तेवढं रिलीज होणार आहे. कॅल्शियम कार्बोनेटची पावडर आहे त्याच टेस्ट ट्यूबमध्ये राहणार आहे. आफ्टर दॅट इन द अनादर सिमिलरली इन अनादर रिॲक्शन, जसं की या ठिकाणी 17 नंबरची रिॲक्शन आहे तर या ठिकाणी 2H2O2 लिक्विडमध्ये आहे. ते जेव्हा रिॲक्शन होणार त्याच्यामध्ये तेव्हा 2H2O लिक्विड आणि O2 सेपरेट होणार आहे. म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी 2H2O2 लिक्विडमध्ये होतं, याच्यामध्ये रिॲक्शन झाली आणि 2H2O म्हणजे वॉटरचे 2 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजन गॅसचे 2 मॉलिक्युल्स जे रिलीज झालेले आहेत. ओके. हायड्रोजन पेरॉक्साईड नॅचरली अंडरगोज स्लोली डिकम्पोजिशन इंटू वॉटर. सो या ठिकाणी 2H2O2 जे आहे लिक्विडमध्ये तर त्याच्यामध्ये जेव्हा रिॲक्शन होणार तेव्हा ते जेव्हा डिकम्पोज होणार स्लोली तेव्हा त्यापासून 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन तयार होणार आहेत आणि ऑक्सिजन लिबरेट होणार आहे. आता या ठिकाणी 2H2O2 काय आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. ओके. आता या ठिकाणीचे आपण 2 रिॲक्शन्स बघितले, 16 नंबरचं आणि 17 नंबरचं. तर बोथ आर डिकम्पोजिशन रिॲक्शन्स, दोन्ही पण काय आहेत, डिकम्पोजिशन रिॲक्शन्स आहेत. आता या ठिकाणी आपण ॲक्च्युअल डिकम्पोजिशन रिॲक्शन काय याची डेफिनेशन बघायची आहे, पण त्यात अजून एक एक्सपेरिमेंट आहे जे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅन यू रिकॉलमध्ये आहे, इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस हायड्रोजन बाय डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय मीन्स ऑफ हीट, इलेक्ट्रिसिटी और लाईट. तर या ठिकाणी आपण वॉटरचं डिकम्पोजिशन केल्यानंतर आपल्याला हायड्रोजन म्हणजे वॉटरचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2O. ओके. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2O आहे. तर यामधून हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्युल असं वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी आपण हायड्रोजन सेपरेट करू शकतो का, तर करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला तिथे इलेक्ट्रिसिटी वापरावी लागेल. ओके. इलेक्ट्रिसिटीच्या मार्फत आपण सेपरेट करू शकतो. वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट वॉटर डिकम्पोजेस इंटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅसेस ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू एसिड्युलेटेड वॉटर. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की जेव्हा वॉटर इलेक्ट्रिक करंटमधून पास होतं तेव्हा त्याच्यापासून आपण हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस सेपरेट करू शकतो. दिस डिकम्पोजिशन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हे डिकम्पोजिशन इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे घडून येतं आणि देअरफॉर इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलायसिस. आणि त्याच्यामुळे या रिॲक्शनला आपण इलेक्ट्रोलायसिस असं म्हणतो. मग रिॲक्शन कशी आहे, तर 2H2O जे लिक्विड आहे म्हणजे जे वॉटर आहे
त्याला जेव्हा आपण इथे इलेक्ट्रिकल एनर्जी असं लिहायला पाहिजे होतं, या एरोच्या वरती तुम्ही लिहा इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यानंतर जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी देणार या वॉटरला तेव्हा 2H2 म्हणजे 4 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन रिलीज होणार आहेत. ओके, तर अशा प्रकारे ही रिॲक्शन घडून येते. डिकम्पोजिशन रिॲक्शन ही कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं होतं की 2 रिॲक्टंट्स असतात जे कंबाईन होऊन एकच प्रोडक्ट तयार करतात. बट डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये एक रिॲक्टंट किती असणार आहे? एकच असणार आहे. एक रिॲक्टंट आणि त्यापासून तयार होणारे प्रोडक्ट 2 असणार आहेत. ओके, म्हणजेच डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये काय असणार आहे तर द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट एकच असणार आहे. रिॲक्टंट एकच आहे, बट एका रिॲक्टंटपासून 1, 2, 3 असे किती पण प्रोडक्ट्स तयार होतात. ओके, रिॲक्टंट एक असणार आहे बट खूप सारे प्रोडक्ट्स त्यापासून तयार होणार आहेत. आणि आपण याआधी पाहिली होती कॉम्बिनेशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये रिॲक्टंट खूप सारे होते ABCD. ओके, आणि यापासून तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तर तो फक्त एकच होता. ओके, या ठिकाणी मी असंच सपोजसाठी कोणतेही अल्फाबेट्स घेते, बट रिॲक्शन तुम्हाला लिहिताना एक्झाम्पल्समध्ये ABCD न लिहिता तुम्हाला ॲक्च्युअल रिॲक्शन्स लिहायचे आहेत जेव्हा एक्झाममध्ये लिहायचं असेल तेव्हा. ओके, नाहीतर ABCD लिहिलं तर तुम्हाला काहीच मार्क्स मिळणार नाहीत. तर या ठिकाणी आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन, तुम्हाला कळली असेलच. डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये फक्त एकच रिॲक्टंट असतो आणि त्यापासून 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रोडक्ट्स तयार होतात. जसं की या ठिकाणी H2O हे लिक्विड आहे, त्याला जेव्हा आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देणार तेव्हा त्यापासून 2H2 जो हायड्रोजन गॅस आहे त्याचे 4 मॉलिक्युल्स जे आहेत ते रिपरेट होतील आणि ऑक्सिजनचे पण 2 मॉलिक्युल्स सेपरेट होतील. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन गॅसचे 4 मॉलिक्युल्स, ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स सेपरेट होणार आहेत. म्हणजे एका रिॲक्टंटपासून 2 प्रोडक्ट तयार होणार आहेत. ओके, या ठिकाणी काय आहे 2H2O म्हणजे वॉटर आहे. वॉटरचे किती मॉलिक्युल्स आहेत? 2 मॉलिक्युल्स आहेत. जेव्हा आपण वॉटरला इलेक्ट्रिकल एनर्जी देणार तेव्हा त्यापासून 2H2 म्हणजे हायड्रोजन गॅसचे एकूण 4 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजन गॅसचे एकूण 2 मॉलिक्युल्स लिबरेट होणार आहेत, सेपरेट होणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे रिॲक्टंट असणार आहे 1 आणि प्रोडक्ट असणार आहेत 2. ओके, 2 किंवा 2पेक्षा जास्त. मेनी डिग्रेडेशन प्रोसेसेस टेक प्लेस इन द नेचर सराउंडिंग अस. आपल्या आजूबाजूला अनेक डिग्रेडेशन प्रोसेस होत असतात. ऑर्गॅनिक वेस्ट इज डिकम्पोज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड ॲज अ रिझल्ट मॅन्युअर अँड बायोगॅस आर फॉर्म्ड. बायोगॅस इज यूज्ड ॲज फ्यूल. तर याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बायोगॅस आहे. ओके, कारण त्याच्यामध्ये एकाच रिॲक्टंटपासून खूप सारे प्रोडक्ट्स तयार होत असतात. त्याच्यानंतर आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट म्हणजे जागेमध्ये बदल करणं. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे जागेत बदल करणं, एका जागेवरून दुसऱ्या जागेमध्ये जाणं. मग डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय तर वी सॉ इन द बिगिनिंग ऑफ दिस चॅप्टर दॅट ऑन ॲडिंग झिंक डस्ट, जेव्हा आपण झिंक डस्ट ॲड करणार टू ब्ल्यू कलर्ड कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपर सल्फेट ब्ल्यू कलर सोल्युशन म्हणजे काय जे ॲक्वियस सोल्युशन आहे. ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेटमध्ये जेव्हा आपण झिंक डस्ट ॲड करणार तेव्हा आपल्याला कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट मिळणार आणि त्याचबरोबर हीट मिळणार आहे, हीट जनरेट होणार आहे. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. ओके, म्हणजेच या ठिकाणी जी रिॲक्शन आहे तर ती कशी असणार आहे इथे लिहिता येत नाही आहे बट तरीही तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. CuSO4 प्लस झिंक हे जेव्हा रिॲक्ट होतील तेव्हा त्यापासून ZnSO4 प्लस हीट आपल्याला मिळणार आहे. ओके, इथे हीट लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे ही रिॲक्शन आहे. मग इथे काय झालेलं आहे तर इथे CuSO4 आहे पण या ठिकाणी ZnSO4 आहे. म्हणजेच काय झालं डिस्प्लेस झालेलं आहे. Cuच्या जागी काय आलेलं आहे Zn आलेलं आहे. ओके, मग हे काय डिस्प्लेस झालेलं आहे, कशामुळे डिस्प्लेस झालं आहे तर आपण या आधीच्या पाठामध्ये सेकंड लेसनमध्ये बघितलेलं आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट. म्हणजे एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे कमी आहे ती कशी असते, कशी ठरवली जाते हे पण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो फ्रॉम दॅट वी लर्न दॅट Znचे 2 मॉलिक्युल्स कसे आहेत प्लस आहेत, पॉझिटिव्ह आयन्स आहेत. फॉर्म्ड फ्रॉम Zn ॲटम्स टेक्स प्लेस ऑफ Cu2 प्लस का दिलं तर पॉझिटिव्ह आयन्स आहेत म्हणून इन कॉपर सल्फेट अँड Cu ॲटम्स फॉर्म्ड फ्रॉम Cu2 प्लस आयन कम आउट. इट मीन्स दॅट Zn डिस्प्लेस Cu फ्रॉम CuSO4. म्हणजे Cu कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट जेव्हा होणार तेव्हा
जे प्रोडक्ट तयार होणार आहे तर ते असणार आहे झिंक सल्फेट, म्हणजे कॉपरच्या ऐवजी काय आलेलं आहे, झिंक आलेलं आहे. म्हणजे कॉपरची जागा कोणी घेतलेली आहे, झिंकने घेतलेली आहे. का तर या ठिकाणी कॉपरपेक्षा झिंक जास्त रिॲक्टिव्ह आहे त्याच्यामुळे. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन कंपाऊंड इज टेकन बाय अनादर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन्स इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे एखादा लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे, ओके, ज्याची रिॲक्टिव्हिटी लेस आहे, तर अशा एलिमेंटची जागा घेतं ज्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. ज्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे असा एलिमेंट त्याची जागा घेतं आणि यालाच आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, लेस रिॲक्टिव्ह म्हणजे ज्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे अशा एलिमेंट्सचे आयन्स रिप्लेस केले जातात ज्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. आणि ज्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे तो एलिमेंट्स स्वतःचे आयन्स तयार करतो आणि यालाच आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. आता रिॲक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट हे आपण म्हणजे खूप सिम्पल वेने आधी सेकंड चॅप्टरमध्ये बघितलं होतं, पण याच्याबद्दल सविस्तर आपण मेटलरी चॅप्टर जो आहे तर त्याच्यामध्ये बघणार आहोत. द एलिमेंट्स आयन अँड लीड सिमिलर टू झिंक डिस्प्लेस कॉपर फ्रॉम इट्स कंपाऊंड. ओके. सो आता या ठिकाणी काही रिॲक्शन्स आहेत, या डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचे उदाहरणं आहेत. सो CuSO4 ॲक्वियस सोल्युशन आहे प्लस Fe जे आहे तर ते सॉलिड फॉर्ममध्ये आहे. आता हे जेव्हा यांचे रिॲक्शन होणार तेव्हा यापासून तयार होणार आहे FeSO4, कारण कॉपरपेक्षा Fe म्हणजे आयन जे आहे तर ते कसं आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे, जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तयार होणार आहे FeSO4 म्हणजेच फेरियम सल्फेट आणि इथे येणार आहे Cu म्हणजेच कॉपर. ओके. म्हणजे या ठिकाणी पण प्लेस काय झालेली आहे, चेंज झालेली आहे, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर CuSO4 प्लस या ठिकाणी Pb आहे. Pb म्हणजे याचाच अर्थ जर आपण या ठिकाणी बघितलं तर Pb म्हणजे या ठिकाणी काय आहे, लीड आहे. ओके. सो Pb म्हणजे लीड, LEAD. सो जेव्हा असे रिॲक्शन असेल तेव्हा या ठिकाणी काय होणार आहे, PbSO4 म्हणजेच लीड सल्फेट प्लस येणार आहे या ठिकाणी Cu. ओके. म्हणजेच PbSO4 प्लस येणार आहे Cu. तर अशा प्रकारे ही आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याच्यानंतर आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय आहे तर ती पण एकदम इझी आहे. वी हॅव सीन इन द इक्वेशन 9 दॅट अ व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराइड इज फॉर्म्ड बाय अन एक्सचेंज ऑफ सिल्वर अँड सोडियम आयन्स प्रेझेंट इन द रिॲक्टंट्स. तर या ठिकाणी जर आपण रिॲक्शन नंबर 9 बघितली, रिॲक्शन नंबर 9 इथे आहे. ओके. तर रिॲक्शन नंबर 9मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर या ठिकाणी जे सिल्वर क्लोराईड आहे तर सिल्वर क्लोराईडचं व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म झालेलं आहे. या ठिकाणी ॲरो कुठे आहे, खाली पॉईंट केला आहे म्हणजेच काय तयार झालेलं आहे, प्रेसिपिटेट तयार झालेलं आहे. या ठिकाणी NO3 कोणासोबत आहे, सिल्वरसोबत आहे, पण या ठिकाणी NO3नी जागा चेंज केलेली आहे, ते सोडियमसोबत गेलेले आहे. या ठिकाणी क्लोराईड कोणासोबत आहे, सोडियमसोबत आहे, पण इथे त्यांनी जागा चेंज केलेली आहे आणि ते सिल्वरसोबत गेलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होतं तर रिॲक्टन्ट्समध्ये जे आयन्स आहेत तर ते एक्सचेंज होतात आणि त्यापासून प्रेसिपिटेट तयार होतं. म्हणजे जर आपण त्या 9 नंबरच्या रिॲक्शनमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी NO3 आणि Cl म्हणजेच क्लोरीन आणि NO3 यांनी काय केलेलं आहे, जागा चेंज केलेली आहे आणि त्यापासून दुसरे प्रोडक्ट तयार झालेलं आहे आणि त्या प्रोडक्टमध्ये एक काय आहे, प्रेसिपिटेट आहे. म्हणजे जर रिॲक्शन इन विच आयन्स इन द रिॲक्टन्ट्स आर चेंज, रिॲक्टन्ट्समधले आयन्स चेंज झाले आणि त्यापासून प्रेसिपिटेट तयार झालं तर त्यालाच आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. ओके. सो रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट इज कॉल्ड ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सो आता याच्यानंतर जे नेक्स्ट प्रोसेस आहे तर ते आहे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. आय होप की तुम्हाला जे केमिकल रिॲक्शनचे 4 टाईप्स आहेत, कॉम्बिनेशन रिॲक्शन, त्याच्याबरोबर डिकम्पोजिशन रिॲक्शन, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कळलं असेल, समजलं असेल. त्याच्यानंतर आहे एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन हे काय आहेत, हीटशी रिलेटेड आहेत. एंडोथर्मिक म्हणजे काय, जर एखाद्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जात असेल तर त्याला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणणार आणि जर एखाद्या रिॲक्शनमधून हीट बाहेर फेकली जात असेल तर त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणणार. आता सपोज आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊया. आता आपल्याकडे आहे आईस. ओके. आईसचं रूपांतर झालेलं आहे वॉटरमध्ये, सो जेव्हा आपण आईसला हीट दिलं, म्हणजे आईसला जेव्हा आपण हीट दिलं, आईस जेव्हा आपण गरम केलं तर तेव्हा त्यापासून आपल्याला वॉटर मिळालं. म्हणजे आईसनी काय केलं, हीट ॲब्झॉर्ब केलं आणि त्यापासून वॉटर तयार झालं. म्हणजे आईसने हीट ॲब्झॉर्ब केलं, ही कोणती रिॲक्शन आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, कारण आईसनी काय केलं, हीट ॲब्झॉर्ब केलं आणि मग वॉटर तयार झालं. मग त्याच्यामुळे ही आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. ओके. आता या ठिकाणी याच्या उलट आपण करूया, म्हणजेच काय करूया,
वॉटरचं रूपांतर आपल्याला करायचं आहे आईसमध्ये करायचं आहे. म्हणजेच आपल्याला वॉटरमधली एनर्जी काय करावी लागेल, काढून घ्यावी लागेल. ओके, वॉटरमधली एनर्जी जेव्हा आपण काढून घेणार तर तेव्हाच आपल्याला वॉटरमधलं हीट जेव्हा आपण काढून घेणार तेव्हाच आपल्याला त्याचं आईसमध्ये रूपांतर करता येईल. जेव्हा आपण वॉटरमधलं हीट काढून घेणार तर तेव्हा काय होणार आहे, त्याचं रूपांतर आईसमध्ये होणार आहे. मग या ठिकाणी हीट जे आहे तर ते काढून घेतली जाते आणि हीट जेव्हा काढून घेतली जाते, बाहेर काढली जाते, गिवन अवे म्हणजेच गिवन आउट केली जाते, तेव्हा त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणणार. ओके, सो अशा प्रकारे हे 2 एक्झाम्पल्स आहेत ज्याच्या आधारे तुम्हाला एक्झो आणि एंडोथर्मिक रिॲक्शन लक्षात आली असेल. हीट इज ॲब्झॉर्ब्ड अँड गिवन अवे इन व्हेरियस प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स. अनेक रिॲक्शन्समध्ये हीट दिली जाते आणि हीट घेतली जाते. अकॉर्डिंगली प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स आर क्लासिफाईड ॲज एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग त्या प्रोसेसेसला आणि रिॲक्शन्सला आपण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. हीट फ्रॉम आउटसाईड इज ॲब्झॉर्ब ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस. काही फिजिकल चेंजेसच्या वेळेस बाहेरच्या परिसरातून हीट ॲब्झॉर्ब केली जाते, जसे की मेल्टिंग ऑफ आईस मेल्ट होत असताना आपण आत्ताच पाहिलं की आईसचं जेव्हा वॉटरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार तेव्हा आपल्याला आईसला हीट द्यावी लागणार. आईस जेव्हा आपण गरम करणार तेव्हा ते वॉटर होणार, म्हणजेच आईस काय करतं आहे, हीट ॲब्झॉर्ब करतं आहे. आणि त्याचबरोबर डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. पोटॅशियम नायट्रेटचं जे सोल्युशन आहे, डायल्यूट सोल्युशन आहे, तर त्याच्या वेळेस पण हीट घेतली जाते, ॲब्झॉर्ब केली जाते. आणि देअरफॉर हे कसे आहेत, एंडोथर्मिक प्रोसेस आहेत. त्याच्यानंतर ऑन द अदर हँड हीट इज गिवन अवे. जेव्हा हीट बाहेर फेकली जाते ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस, काही फिजिकल चेंजेसच्या वेळी, जसे की आईसपासून वॉटर तयार होणं. ओके, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. वॉटरमधून जेव्हा आपण हीट काढणार तर तेव्हाच त्याच्यापासून आईस तयार होणार आहे. आणि डायसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. सो देअरफॉर दीज आर एक्झोथर्मिक रिॲक्शन, एक्झोथर्मिक प्रोसेस, कारण यामधून हीट बाहेर काढली जाते. इन द प्रोसेस ऑफ डायल्युजन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड विथ वॉटर. जेव्हा डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडचं जेव्हा आपल्याला डायल्युशन तयार करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये पाणी मिक्स करावं लागेल, कारण सल्फ्युरिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी मिक्स करणार तर तेव्हा त्यापासून डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड तयार होणार आहे. मग त्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये वॉटर मिक्स करणार तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट लिबरेट केली जाते आणि ॲज अ रिझल्ट वॉटर गेट्स इव्हॉपोरेटेड इन्स्टंटेनियसली. आणि त्याचवेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट प्रोड्यूस केली जाणार, म्हणजे जे वॉटर आहे तर ते पटकन म्हणजे खूप फास्टली इव्हॉपोरेट होणार, त्याचं वेपरमध्ये रूपांतर होणार. ओके, इफ इट इज पॉवर्ड इन टू द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आणि जर ते कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये ओतलं विच मे कॉज ॲन ॲक्सिडेंट, तर मग तिथे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट किंवा एखादा अपघात घडू शकतो. मग हा अपघात टाळण्यासाठी, ही हानी टाळण्यासाठी रिक्वायर अमाऊंट ऑफ वॉटर इज टेकन इन अ ग्लास. एखाद्या ग्लास कंटेनरमध्ये जेवढी अमाऊंट ऑफ वॉटर हवे आहे, जेवढ्या अमाऊंट ऑफ वॉटरची गरज आहे तेवढं अमाऊंट ऑफ वॉटर घेतलं जातं. अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इज ॲडेड. आणि मग त्यावेळी त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं जातं आणि हलवलं जातं. आणि त्याच्यामुळे खूप थोड्या प्रमाणामध्ये हीट लिबरेट होते आणि आपलं जे ॲक्सिडेंट वगैरे होण्याची घटना आहे तर त्यापासून आपण टाळलं जाऊ शकतो ती घटना, किंवा त्याच्यापासून आपला बचाव होतो. यानंतर इथे एक एक्सपेरिमेंट आहे तो आपण पाहतोय. ॲपॅरेटस आहेत 2 प्लास्टिक बॉटल्स, मेजरिंग सिलेंडर, थर्मामीटर एक्सेट्रा. केमिकल्स आहेत पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड, वॉटर एक्सेट्रा. ओके, तर या ठिकाणी आपल्याला एक नोट सांगितलेली आहे, ते म्हणजे की सोडियम हायड्रॉक्साईड बिईंग कोरोसिव्ह हँडल इट केअरफुली इन प्रेझेन्स ऑफ टीचर. तर सोडियम हायड्रॉक्साईडला आपल्याला टीचरच्या प्रेझेन्समध्येच हँडल करायचं आहे. प्रोसिजर अशी आहे की टेक 100 ml वॉटर इन ईच ऑफ 2 प्लास्टिक बॉटल्स. 2 प्लास्टिक बॉटल्स आपण घेतलेले आहेत, प्रत्येकामध्ये 100 ml वॉटर आपल्याला भरायचं आहे. प्लास्टिक बिईंग इन्सुलेटर ऑफ हीट. प्लास्टिक हे काय आहे, हीटचं इन्सुलेटर आहे. हीटचं इन्सुलेटर आहे. द डेसिपेशन ऑफ हीट कॅन बी प्रिव्हेंटेड. नोट द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द बॉटल्स. पुट 5 ग्राम पोटॅशियम नायट्रेट इन द बॉटल अँड शेक वेल. एका बॉटलमध्ये आपल्याला पहिल्यांदा आपल्याला त्या बॉटल्समध्ये टेम्परेचर नोट डाऊन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एका बॉटलमध्ये 5 ग्राम पोटॅशियम नायट्रेट जे आहे KNO3 ते टाकायचं आहे आणि हलवायचं आहे, शेक करायचं आहे. त्याच्यानंतर जे सोल्युशन फॉर्म होईल त्याचा आपल्याला टेम्परेचर घ्यायचं आहे. जे दुसरं बॉटल आहे त्याच्यामधलं पण आपल्याला वॉटरचं टेम्परेचर किती आहे ते नोट डाऊन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे NaOH ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ती पण बॉटल आपल्याला हलवायची आहे. ओके,
सो त्याच्यानंतर इन द फर्स्ट बॉटल द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट टूक प्लेस, वाईल इन द सेकंड बॉटल द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड टूक प्लेस. पहिल्यांदा याच्यामध्ये पहिल्या बॉटलमध्ये आपण टाकलं होतं पोटॅशियम नायट्रेट, सेकंड बॉटलमध्ये आपण टाकलं होतं सोडियम हायड्रॉक्साईड. तर दोघांमध्ये ही प्रोसेस घेऊन आलेली आहेत. ॲज पर युअर ऑब्झर्वेशन विच वन इज एक्झोथर्मिक प्रोसेस अँड विच इज ॲन एंडोथर्मिक प्रोसेस. तर तुमच्यानुसार कोणती एक्झोथर्मिक आहे आणि कोणती प्रोसेस एंडोथर्मिक आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर त्याआधी इथे एक पॅराग्राफ आहे, यामध्ये तुम्हाला त्याचा आन्सर मिळणारच आहे, किंवा तुम्ही जर करून बघितलं तर तुम्हाला त्याचा आन्सर स्वतःच मिळेल. ऑफ द डायल्युजन ऑफ KNO3. या ठिकाणी KNO3 याचाच अर्थ आहे पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेटचं जेव्हा डायल्युजन प्रोसेस होणार आहे तर वॉटर म्हणजे पोटॅशियम नायट्रेट जेव्हा आपण वॉटरमध्ये डायल्यूट करणार आहे तर त्यावेळी हीट फ्रॉम द सराउंडिंग इज ॲब्झॉर्ब. सराउंडिंगमधून हीट ॲब्झॉर्ब केली जाते. देअरफॉर द टेम्परेचर ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. त्याच्यामुळे जे सोल्युशन तयार होणार आहे त्याच्यामधलं टेम्परेचर काय असणार आहे, कमी असणार आहे. The process in which heat is absorbed from the outside is called as endothermic process. ज्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते सराउंडिंगमधून आउटसाईडमधून, त्याला आपण एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो. आणि वेन द सॉलिड NaOH म्हणजे काय, Na म्हणजे सोडियम, OH म्हणजे हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड. सो इन द प्रोसेस when the solid sodium hydroxide is dissolved in वॉटरमध्ये डिझॉल्व केलं जातं, विरघळवलं जातं. हीट इज गिवन आउट, तेव्हा हीट बाहेर फेकली जाते. अँड देअरफॉर द टेम्परेचर इन्क्रीजेस. आणि त्यामुळे हीट बाहेर फेकली जात असल्यामुळे टेम्परेचर वाढतं. आणि द प्रोसेस इन विच हीट इज गिवन आउट इज कॉल्ड एज एक्झोथर्मिक प्रोसेस. आणि या प्रोसेसमध्ये हीट बाहेर फेकली जाते, त्याच्यामुळे याला एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणतात. आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. देअर इज ॲन एक्सचेंज ऑफ हीट इन केमिकल रिॲक्शन्स ॲज वेल. केमिकल रिॲक्शन्समध्ये पण हीटचं एक्सचेंज होत असतं. हीट बाहेर फेकणं, हीट ॲब्झॉर्ब करणं होत असतं. अकॉर्डिंगली सम केमिकल रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक वाईल सम आर एंडोथर्मिक. मग काही केमिकल रिॲक्शन्स एक्झोथर्मिक असतात तर काही केमिकल रिॲक्शन्स एंडोथर्मिक असतात. ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन्स हीट इज गिवन अवे वेन रिॲक्टन्स आर ट्रान्सफॉर्म्ड इंटू प्रोडक्ट्स. एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय केलं जातं, हीट बाहेर फेकली जाते. जेव्हा रिॲक्टंटपासून प्रोडक्ट तयार होतो तेव्हा हीट बाहेर फेकली जाते, त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे कॅल्शियम ऑक्साईड प्लस त्याच्यामध्ये जेव्हा आपण वॉटर ॲड करणार H2O म्हणजे वॉटर, सो कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर जेव्हा रिॲक्ट होणार तेव्हा त्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार आणि त्याचबरोबर हीट लिबरेट होणार आहे, हीट बाहेर पडणार आहे, हीट गिव्ह आउट होणार आहे. म्हणजे हे कोणते आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वाईल ड्युरिंग एंडोथर्मिक रिॲक्शन heat is either absorbed from surrounding किंवा outside or has to be supplied continuously from outside. किंवा कंटिन्यूस हीटचा सप्लाय बाहेरून द्यावा लागतो. तर त्याला आपण त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार, एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणणार. कारण या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट, जेव्हा आपण कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट रिॲक्ट करणार तेव्हा त्यापासून आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे. म्हणजे हे काय आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. कारण याच्यामध्ये हीट घेतली जाते बाहेरच्या सराउंडिंगमधून आणि याच्यामधून एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये हीट दिली जाते बाहेर. ओके, तर अशा प्रकारे हे आहे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रेट ऑफ केमिकल रिॲक्शन बघणार आहोत की केमिकल रिॲक्शन फास्ट होणं स्लो होणं कशावरती डिपेंड असतं, कशाप्रकारे आपल्याला कळणार की केमिकल प्रोसेस जी आहे किंवा केमिकल रिॲक्शन जी आहे तर ती फास्ट घडून येईल की स्लो घडून येईल. तर ते आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.